क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। सुरगाणा आकांक्षित तालुक्यात केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांची बोरगाव घाटमाथ्यावर ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयांना भेट। सुरगाणा तालुका हा आकांक्षित तालुक्यात समाविष्ट असून आजही अनेक खेड्यापाड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे। शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत प्रत्यक्षात पोहोचत आहेत की नाही याची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय प्रभारी अधिकाऱ्यांनी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय कार्यालयांना भेट देऊन सखोल पाहणी केली। केंद्रीय प्रभारी अधिकारी विजयकुमार पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद शाळा, शिक्षण विभाग, पाणी पुरवठा, स्वच्छता आदी ग्राम विकासाशी संबंधित कामांचा आढावा घेतला। प्रस्तावित तसेच प्रलंबित कामांचा लेखाजोखा घेऊन ही कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले। सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतानाही उन्हाळ्यात माणसांसह जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याचे यावेळी निदर्शनास आले। यावर उपाय म्हणून तालुक्यात लहान मोठी धरणे, सिमेंट प्लग, बंधारे उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। यामुळे पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करता येईल असे सांगण्यात आले। सोबतच केम डोंगर पर्यटन स्थळ घोषित करणे, बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करणे, प्रत्येक गावात महिला बचत गटासाठी स्वतंत्र कार्यालय उभारणे, बोरगाव घाटमाथ्यावर स्ट्रॉबेरी पर्यटन विकसित करणे, सुरगाणा तालुक्यात MIDC स्थापन करणे, सुरगाणा येथे सोनोग्राफी सेंटर सुरू करणे, वनपट्टे कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन नोंदणी करणे आदी विविध मागण्यांचे निवेदन बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने केंद्रीय प्रभारी अधिकारी विजयकुमार पाटील यांना देण्यात आले। आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। या भेटीदरम्यान सरपंच अशोक गवडी, ग्रामपंचायत सदस्य रमेश पवार, भास्कर भोये, संदीप भोये, वामन गवडी, बचत गट प्रतिनिधी संगीता गावित, सोनी भालेराव, पुष्पा पालवी, कुमोदिनी महाले, रोहिणी गवडी, ग्रामविकास अधिकारी सुखदेव बागुल, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश धुळे, सुरगाणा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।